गौरव इंटरनेटवर फ्लॅट शोधत होता. काही फ्लॅटचं लोकेशन खराब आहे तर काही फ्लॅटमध्ये सोयी सुविधांचा अभाव आहे आणि त्याला आवडलेले काही फ्लॅट रोड फेसिंग आहेत. तर गौरवला पार्कच्या समोर असलेला फ्लॅट हवाय. रिअल इस्टेट पाहून गौरव गोंधळून जातो. त्याचा मित्र युनुस त्याला विचारतो की इतके दिवस तू फ्लॅट शोधतोय पण तुला चांगला फ्लॅट का मिळत नाहीये, तू फ्लॅट का फायनल केला नाहीये. गौरव त्याला त्याच्या संभ्रमाबद्दल सांगतो. ज्या प्रकल्पात घरं उपलब्ध आहेत तिथं लोकेशन चांगलं नाहीये आणि जर लोकेशन चांगलं असेल तर त्याला पाहिजे तसा फ्लॅट तिथं मिळत नाहीये. हे ऐकून युनुस गौरवला बोलण्याचा सल्ला देतो. गौरव, तू एखादा रिअल इस्टेट ब्रोकर किंवा एजंट शोध, त्या माध्यमातून तुला लवकर फ्लॅट मिळेल असं युनुस त्याला सांगतो. एजंटकडे अनुभव असतो, त्याला त्या एरियाची माहिती असते, त्यामुळे तुला लवकर फ्लॅट मिळू शकेल असं तो म्हणतो. पण गौरवला आता प्रश्न पडलाय की एवढा सक्षम रिअल इस्टेट एजंट कसा सापडेल आणि एजंटमध्ये कोणते गुण असावेत हे त्याला कळत नाहीये. घर खरेदी करताना सर्वात मोठी अडचण असते ती चांगलं घर शोधण्याची. जर तुमच्याकडे खात्रीशीर रिअल इस्टेट ब्रोकर असेल तर तो तुम्हाला मदत करेल. त्यामुळे बऱ्यापैकी अडचणी कमी होऊ शकतात. पण अनेक ब्रोकर्स ग्राहकांची फसवणूक करतात किंवा त्यांना योग्य माहिती देत नाहीत. खरेदीदाराने अशा एजंटपासून लांब राहिलं पाहिजे. चांगली प्रॉपर्टी पाहिजे असेल तर चांगला ब्रोकर शोधणं देखील महत्त्वाचं आहे. रिअल इस्टेट एजंटमध्ये कोणते गुण असावेत, त्याला किती वर्षाचा अनुभव असावा आणि ब्रोकरने तुमची फसवणूक केली तर कुठे तक्रार करायची, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया. प्रॉपर्टी डीलर किंवा रिअल इस्टेट एजंट हा मालमत्तेच्या खरेदी विक्रीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. अशा परिस्थितीत ब्रोकरबाबत सखोल संशोधन करणं गरजेचं आहे. अनुभव खूप महत्त्वाचा आहे हे तुम्ही ऐकलं असेलच. हे रिअल इस्टेट सेक्टरसाठीही लागू होतं. एखाद्या ब्रोकरला प्रॉपर्टी मार्केटमध्ये काम करण्याचा जितका अधिक अनुभव असेल तितका चांगला आहे. त्याला किमान 15 वर्षांचा अनुभव असावा. तसेच त्याची व्यावसायिक पात्रताही तपासली पाहिजे. ब्रोकरची स्थानिक मालमत्ता बाजारावर मजबूत पकड असली पाहिजे. ज्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये तुम्ही घर शोधताय तिथले अनेक पर्याय त्या ब्रोकरकडे उपलब्ध पाहिजेत. ब्रोकरला त्या भागातील मालमत्तेच्या किमतींची चांगली माहिती आहे का नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. त्या एरियातल्या प्रोजेक्टमध्ये फायदे आणि तोटे काय आहेत हे देखील ब्रोकरला सांगता आलं पाहिजे. तसेच कमी किमतीत चांगलं घर मिळवून देण्याची त्याची कॅपॅसिटी पाहिजे. अनेक वेळा असं घडतं की प्रकल्पाचं लोकेशन चांगलं असतं पण बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नसतो. ब्रोकरला असे बारकावे सांगता आले पाहिजेत जेणेकरून तुमचं स्वप्नातलं घर तुम्हाला मिळू शकेल. जेव्हा तुम्ही अनेक ब्रोकर्सशी बोलाल त्यावेळेला त्यांच्या ज्ञानाची तुम्हाला माहिती मिळेल. अनेक ब्रोकरबरोबर बोलल्यानंतर तुम्हाला चांगला ब्रोकर निवडता येईल. त्या भागात काय डेव्हलपमेंट होणार आहेत, नवीन रोड कुठं होणार आहेत, सरकारचं काय विचार आहे ही माहिती देखील ब्रोकरला माहिती पाहिजे. तुमचा रिअल इस्टेट ब्रोकर किंवा प्रॉपर्टी डीलर हा रेरा रजिस्टर्ड असेल तर अधिक चांगला आहे. रेराकडून आता एजंटला नोंदणी क्रमांक जारी केला जातो. मालमत्ता विकताना एजंटला हा क्रमांक दाखवावा लागतो. ब्रोकर नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल्टर्स NAR सारख्या कोणत्याही संस्थेचा तो ब्रोकर भाग आहे का नाही हे देखील आपण तपासलं पाहिजे. जर तो रेरा रजिस्टर्ड असेल किंवा एखाद्या असोसिएशनचा भाग असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध नंतर तक्रार करू शकता. देखा गया है कि जो सेल परचेज प्रॉपर्टी की होती है उसके अंदर मिस रिप्रेजेंटेशन, फ्रॉड, अनफेयर ट्रेड प्रैक्टिस जैसे इश्यूज आते हैं. कई बार रियल एस्टेट एजेंट्स जहाँ की हमें हाई स्टैंडर्ड ऑफ प्रोफेशनलिज्म, ऑनेस्टी और ट्रस्टवर्दीनेस की ज़रूरत होती है, वो कई बार वहाँ नदारद होता है. अगर आपको ऐसा लग रहा है कि सेल होने के कारण यहाँ एजेंट ने कुछ चीज़ें हाइड की हैं और आपको सारी इन्फॉर्मेशन नहीं दी है, तो यहाँ पर आपको रियल एस्टेट एजेंसी से उन इश्यूज़ पे एक बार बात करनी चाहिए. और वहाँ पर अगर आपको सॉल्यूशन नहीं मिलता है तो आपके पास कंप्लेंट करने के ऑप्शंस खुले हुए हैं. आप कंज्यूमर कोर्ट और रेरा जा सकते हैं और रेरा के अंदर हमेशा वो एजेंट्स भी कवर होते हैं जो रजिस्टर नहीं है, तो आपको चिंता करने की ज़रूरत नहीं है. अगर एजेंट रजिस्टर नहीं है तो भी आप रेरा में जाके उनके खिलाफ शिकायत कर सकते हैं. ब्रोकरशी बोलत असताना त्याच्या भूतकाळातील क्लायंटबद्दल विचारा आणि किमान 4-5 क्लायंटशी बोला. ब्रोकरबद्दल तुमचे मित्र, परिचित आणि सहकारी यांच्याशी बोला. जर बहुतेक लोक विशिष्ट ब्रोकरची शिफारस करत असतील तर तो चांगला ब्रोकर आहे असं म्हणता येईल. ब्रोकरबद्दल तुम्ही ऑनलाईन माहिती देखील मिळवू शकता. त्याच्याबद्दल ऑनलाईन लोकांनी काय रिव्ह्यूज टाकलेत यातून तुम्हाला तो ब्रोकर चांगला आहे का नाही याची माहिती मिळेल.
आपको जब बिल दे रहा है तो साथ में उसमें जीएसटी ऐड करके दे रहा है, तो आपको जीएसटी भी पे करना है और ये हमेशा एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आपको पे करना चाहिए। तो यहाँ आप ये मान के चलें कि जो ब्रोकरेज है उस पर जीएसटी भी आपको साथ में पे करना है। इसे हिडन नहीं कहेंगे, इसे हम गवर्नमेंट के टॅक्सेस कहेंगे। ब्रोकरकडे मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रांची माहिती असणं आवश्यक आहे। त्याला विक्री करार, त्यात समाविष्ट असलेल्या खर्चाची संबंध माहिती असणं अपेक्षित आहे। तसेच तो तुमच्याकडनं किती ब्रोकरेज किंवा कमिशन घेणार आहे याची देखील व्यवहार ठरायच्या आधीच माहिती घ्या, यामुळे नंतर वाद होणार नाहीत। जेव्हा खरेदीदार आणि विक्रेता वेगवेगळ्या ठिकाणी असतात तेव्हा दोघांचंही ब्रोकरवरील अवलंबून असणं वाढतं। अशा परिस्थितीत दोन्ही पार्टीज एकमेकांना फारसे भेटू शकत नाहीत। ब्रोकरच्या सांगण्यावरून घाईघाईने व्यवहार होण्याची शक्यता असते, त्यामुळे डील पूर्ण करण्यापूर्वी विक्रेत्याशी मीटिंगचा आग्रह धरा। जर ब्रोकर तसं करत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल तर व्यवहार करू नका। एक प्रोफेशनल आणि खात्रीशीर ब्रोकर तुमच्यासाठी घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी करू शकतो। तुम्हाला केवळ एक ब्रोकर शोधायचा आहे जो स्वतःच्या फायद्यासोबतच तुमचा फायदा देखील बघेल आणि त्याची काळजी घेईल। प्रॉपर्टी संदर्भात कायदेशीर वाद चालू असेल तर अशा मालमत्तेपासून तो तुम्हाला दूर ठेवेल। ब्रोकर निवडण्यात चूक झाली तर खूप मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल आणि मनस्ताप देखील होऊ शकतो।